नमस्कार, मी राजश्री. ग्रीन धानोरी मॅरेथॉन 2025 जिथे संपणार आहे ते हे वन उद्यान आहे. इथे एंड पॉइंट आहे स्पर्धेचा. तर जेव्हा आता इथे प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा खूप छान असं म्हणजे जसं एंट्री केली तेव्हाच हे खरोखर अरण्य आहे असं वाटलं आणि वन उद्यान हे नाव त्याच्यासाठी अगदी सार्थ ठरलं. पण आतमध्ये जेव्हा बघितलं तेव्हा थोडंसं काही वेगळं रूप दिसतंय. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? चारुदत्त पाटील. मी वृक्षसेवा संस्थेचा एक स्वैच्छिक सभासद म्हणून इथे काम करतो आम्ही. अरे वा. तर मग आता आपण ज्या स्पॉटवर उभं आहे तर याचं इथे छान असं कमळ फुललंय आणि बाजूला थोडे मला नक्षत्रांची नावही दिसत आहेत. तर याबद्दल आपण काय सांगणार? हे नक्षत्रवन आम्ही याला म्हणतो, जे आपल्या वनविभागातला एक छोटासा एक भाग आहे की जिथे आपण आपल्या 12 राशी आणि त्याचे जे काही नक्षत्र आहेत तर त्या नक्षत्रांना अनुसरून त्या राशीचे किंवा त्या नक्षत्राचे एक वृक्ष आहेत की जे आपल्या आयुर्वेद याच्यामध्ये सगळं हे केलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही इथे भाऊदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हे नक्षत्रवन इथे डेव्हलप केलं होतं मागील एक साधारण 2.5-3 वर्षांपूर्वी. आणि तुम्ही आता इथे बघत असाल बऱ्यापैकी झाडं जी आहेत ही ऑलमोस्ट आता 10-15 फूट उंच झालेली आहेत. आणि ते त्याचं संगोपन संवर्धन करायचं काम हे जे आहे हे आम्ही सगळे संयुक्त विद्यमाने करत असतो. म्हणजे दरवर्षी ते वृक्षारोपण होत असतं हो सर. आणि त्याची काळजी घेतली जात असते. येस 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 येस. कारण फक्त वृक्ष लावून फायदा नाही तर त्यांची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर त्यामध्ये बरोबर आहे. किती पर्सेंटेज इन्क्रीज होते असं वाटतंय तुम्हाला वृक्ष संख्येमध्ये? नाही, संख्येमध्ये आम्ही आता जे काही आता प्रत्येक वर्षी जे काही वृक्ष लागवड होते त्यापैकी जास्तीत जास्त वृक्ष जगवण्याच्या दृष्टीने आम्ही 100% प्रयत्न करत असतो. त्यातल्या त्यात 70 ते 80% तर वृक्ष आम्ही 100% जगवण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न आहेत. जे तुम्हाला आता इथे वेगळ्या स्वरूपात दिसत असेल. झाडांची उंची किंवा त्याचा आकार बघितला तुम्हाला तर 100% तुम्हाला कळेल की हे संगोपन संवर्धन झालेलेच वृक्ष आहेत. तुम्ही बघाल बहुतेक सगळे वृक्ष जे आहेत हे भारतीय वृक्ष आहेत. म्हणजे वड झालं, पिंपळ आहे, आवळा आहे, आंबा आहे, उंबर आहे, ही सगळी भारतीय वृक्ष आहेत की जे पूर्वी इथे बऱ्यापैकी सुबाबळ म्हणा किंवा ग्लॅडिशिया वगैरे जे आहेत अशा प्रकारची झाडं होती की जी आपल्याला निसर्गाच्या दृष्टीने तेवढी उपयोगाची नाही आहेत. म्हणजे ती दिसायला फक्त हिरवी दिसतात. हा, अगदी बरोबर आहे. पण पण म्हणजे त्याचा जे काही आता निसर्गातले पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांच्या दृष्टीने म्हणाल किंवा एक निसर्गाचं जे चक्र आहे, त्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग म्हणाल तर असं काही होत नाही. हा म्हणजे मग तिथे त्या अनुषंगाने आम्ही हळूहळू आता जी काही आता ही वन विभागाची जमीन आहे किंवा पलीकडे तुम्ही बघत असाल तर सैन्य दलाची पण जमीन आहे. तर तिथे देखील आम्ही बऱ्यापैकी याची जी काही नको ती झाडं काढून 100% भारतीय झाडं लावण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करतो. म्हणजे हे उद्यान खरं तर कॉर्पोरेशनच्या अंडर येतं. हां, पण हे ज्यात तुम्ही संस्था त्यासाठी काम करताय. हां, म्हणजे हे जे काही 30 एकर जी काही जमीन आहे ही वन विभागाच्या मालकीची आहे. परंतु आपले जे काही नगरसेवक आहेत बॉबीदादा टिंगरे यांच्या मदतीतून माता जिजाऊ प्रतिष्ठान आहे, वृक्षसेवा संस्था आहे, अवनी फाउंडेशन आहे आणि बरेचसे काही ऐच्छिक कार्यकर्ते आहेत की जे इथे मिळून 100% इथे वन विभागाकडून जी काही जमीन आहे तिथे 100% वन कसं फुलवता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि खरं तर पाठीमागे मला तळही दिसतंय. तर होय. त्याबद्दल काय सांगणार? हे तळं सुद्धा जे काही आता संयुक्त विद्यालयाचे इथे प्रकल्प राबवला गेला त्यातला एक तो प्रकल्प आहे की पूर्वी अतिशय तिथे एक छोटासा तलाव होता. परंतु त्याची खोदाई, रुंदीकरण वगैरे खोलीकरण करून त्याची कॅपॅसिटी जवळ-जवळ 2-1 कोटी लिटर्स पर्यंतचं तिथे क्षमता असलेलं आता ते तळं झालेलं आहे. आणि त्या तळ्याच्याच पाण्याचा वापर करून आपण या झाडांना जगवण्यासाठी आता काम चालू आहे. आत्ताच नुकतंच आपण इथे MSEBचं मीटर पण घेतलेलं आहे की ज्याच्यातून आपल्याला आता इलेक्ट्रिक मोटर वगैरे टाकून पंपिंग करून सुद्धा आपल्याला पाणी झाडांना देता येऊ शकेल, की जे पूर्वी इथे शक्य होत नव्हतं. आणि इथे भरी मोठी टेकडी आहे. तर त्या टेकडीच्या उतारून येणाऱ्या पाण्याचाही आपल्याला फायदा होतच असेल. अगदी, अगदी. इथे जर तुम्ही पलीकडे आपण जर जाऊन पाहिलं तर तिथे सुद्धा वृक्षसेवा संस्थेच्या काही कार्यकर्त्यांनी छोटे-छोटे डॅम बनवलेले आहेत, की ज्या पाण्याचं उतारावरून पाणी येतंय तर त्याची साठवण करणं, त्याचं 100% जिरवणं आणि जमिनीमध्ये मुरवणं याचं काम आपण त्या डॅमच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि आता हे जे सगळे झाडं आहेत खरं तर जेव्हा पावसाळा असतो तेव्हा त्याला नैसर्गिकरित्या पाणी मिळत असतं. अगदी. पण नंतरचा हा पुढचा जो कालावधी आहे हे 6 महिन्याचा जो कालावधी आहे त्यासाठी काही विशेष काळजी घेतली जाते का हां, वृक्षांची? त्यासाठी आता आम्ही काय केलेलं आहे, की प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर झाडांना आळी करणं आहेत किंवा समोर जे दिसते ते आम्ही पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या आहेत. तर तिथे महानगरपालिकेच्या माध्यमातून, वन विभागाच्या माध्यमातून पाणी टँकरने येतं आणि ते पाणी आम्ही आमचा जो इथला आता केअरटेकर आहे किंवा बऱ्यापैकी शनिवार, रविवारी बऱ्यापैकी कार्यकर्ते सुद्धा येतात,
की जे इथे शनिवारी रविवारी ह्या झाडांना पाणी घालणं, त्याचं जे काही गवत असेल किंवा बाकी गोष्टी करून त्याची साफसफाई करणं, ह्या गोष्टीची सगळी कामं केली जातात. तुझं नाव काय? माझं नाव प्रशांत आहे. आणि इथल्या झाडांची तू काळजी कशी घेतोय? काळजी म्हणजे झाडांना आळे बनवणे आणि असं गोल राउंड केलेलं आहे आणि करून असं पाणी गोल राउंड अख्ख्या झाडांना येत असतं आणि आळे म्हणजे त्याची म्हणजे निगा राखण्याचं काम, आळं बनवणं, त्यात पाणी जिरवणं, हे हा, सगळं काम. ते म्हणजे कुठे काही तण झालं तर ते काढणं. हा खरंच खूप छान आहे. म्हणजे कसं होतंय की आपण फक्त झाडं एकदा लावतो, प्लांटेशन करतो, प्लांटेशनचा प्रोग्राम होतो आणि तिथून आपण सगळ्यांनंतर पसार होतो आणि पुन्हा नेक्स्ट प्लांटेशनला तिथं येत असतोय. पण अशा प्रकारे इथं काय होत नाही असं दिसतंय, कारण खूप सुंदर असं हे वन फुललेलं आहे. ही जागा एवढी सुंदर आहे. येताना तर घनदाट वृक्ष आहेत आणि इथे पुन्हा प्लांटेशन होणार आहे. पुन्हा अधिक झाडं इथे जगवले जाणार आहे. तर हा एक सुंदर पिकनिक स्पॉट होऊ शकतो. अगदी. भविष्यामध्ये बॉबीदादांचं महानगरपालिकेच्या वतीने त्याचं नियोजन आहे की इथे आपल्याला निसर्ग आहे, त्याचबरोबर आपल्याला पर्यटन किंवा त्याचबरोबर तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते वेगळा संदेश देण्याच्या दृष्टीने की इथे येऊन आपल्याला वेगवेगळे योगाचे क्लासेस म्हणा किंवा अजून बाकीचे काही ध्यानधारणा केंद्र वगैरे अशाही गोष्टी करण्याचे मानस दादांचा आहे. आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुद्धा चालू आहेत की जे येणाऱ्या कदाचित भविष्य काळामध्ये तुम्हाला 100% इथे प्रत्यक्षात दिसू शकते. आणि आता परवा आपल्या इथे प्लांटेशन पुन्हा होणार आहे. एक 800,000 झाडांची यात भर पडणार आहे आणि त्याच्यामुळे हा एरिया खरंच खूप सुंदर होणार आहे. अगदी 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 म्हणजे ते जे काही आता पलीकडे तुम्हाला एरिया दिसतोय तिथे आपण जे काही आता 1000 झाडं लावण्याच्या दृष्टीने नियोजन सर्व केलेलं आहे की जे कोणी मॅरेथॉनमध्ये भाग घेणारे मुलं किंवा जे काही ज्येष्ठ वगैरे असतील तर ते इथे येऊन ह्या झाडांची लागवड करतील. त्याच माध्यमातून आपण त्यांना एक वेगळा संदेशही देणार आहे की ह्या झाडांचं फक्त लागवड न करता त्याचं संगोपन संवर्धन करून हा परिसर जास्तीत जास्त हिरवागार आणि घनदाट कसं करता येईल हा आपल्याला संदेश आपण मॅरेथॉनच्या आणि माध्यमातून देणार आहोत. आपल्यासोबत मग अजून किती कार्यकर्ते जोडलेले आहेत का, काही संस्था वगैरे अशा? इथे आम्ही जे काही आता काम करत आहोत त्या याच्यामध्ये एकतर माता जिजाऊ प्रतिष्ठान आहे, त्याच्यानंतर वृक्षसेवा संस्था आहे आणि अवनी फाउंडेशन आहे आणि बरेचसे काही ऐच्छिक की ज्यांना खरंच काही ते निसर्गाची आवड आहे ते करायची इच्छा आहे असे बरेच लोक इथं आहेत जे 100% इथं त्यांच्या त्यांच्या परीने शारीरिक, मानसिक, आर्थिक पद्धतीने योगदान देत असतात आणि त्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं परिसर डेव्हलप होतं. म्हणजे अशी काही घेण्याजोगी नावं की जे आता येऊ शकले नाहीत असे? दास अंकल म्हणून एक जण आहेत, केल्विन टेलर म्हणून आहेत, राहुल झा म्हणून आहेत, प्रशांत म्हणून आहेत, अशी बरीचशी नावं आहेत की ज्यांची नावं आता सगळी घेणं इथे शक्य होणार नाही. परंतु बरेचसे कार्यकर्ते इथे काम करतात की जे तुम्हाला इथे प्रत्यक्ष आल्यानंतर ते तुम्हाला कामातूनच जाणवतं. आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी जी संकल्पना राबवलेली आहे की आपल्या आई वडिलांच्या पूर्वजांच्या नावाने झाडे लावण्यात यावी, तर ती संकल्पना इथे राबवली जाते का? अगदी अगदी म्हणजे मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण आपले जे काही पूर्वज असतील, आई वडील असतील की त्यांच्या स्मृतीपत्र तुम्ही एखादं झाड लावा, ते जगवा आणि ते मोठं करा, जेणेकरून त्या झाडाच्या माध्यमातून तुमच्या आई वडिलांची स्मृती तिथे जागृत राहतील. तिथे आपण असंच लोकांना आव्हान करत असतो की तुमचा समजा वाढदिवस आहे किंवा तुमच्या कोणीतरी घरातला एखादा ज्येष्ठ सदस्य आहे तर त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा स्मृतीप्रित्यर्थ तुम्हाला इथे जे काही योगदान द्यायचं असेल की त्या झाडाचं संगोपन संवर्धन करायचं आणि मग त्यासाठी लागणारं जे काही तुम्ही शारीरिक म्हणा, आर्थिक म्हणा की कोणत्याही माध्यमातून तुम्ही त्या झाडाला 100% जगवू शकता. इव्हन इथे आम्ही बरीचशी झाडं अशी केलेली आहे की जिथं आता तुम्ही इथे शहरी भाग आहे सगळा की झाडं मोठी झालेली आहेत परंतु ती आता बिल्डिंग बांधायची म्हणून आता ते कट करणार आहेत. तर ती झाडं सुद्धा आम्ही आणून इथे परत लावून पुनर्जीवित केलेली आहेत. अरे वा वा वा. म्हणजे ही पण झाडं तुम्हाला इथे कदाचित काही झाडं पाहायला मिळतील हा हा हा. की जी आता 20-20 फूट उंच झालेली आहेत. आमच्यासोबत दादांचे बालपणाचे मित्र आणि आताही त्यांच्या अगदी म्हणजे त्यांच्या पूर्ण फुल सपोर्टमध्ये त्यांच्यासाठी काम करणारे असे संदीपजी नाईक आहेत. नमस्कार. नमस्कार ताई. तर तुम्ही याच्यावर थोडंसं अजून काय प्रकाश टाकू इच्छिता का? नाही बरंचसं आमचे मित्र चारुदत्त पाटील आणि ग्राउंड लेवलवर काम करणारे बाकीचे सर्व लोक इथं येऊन करतातच आहेत आणि त्यांनी सांगितले बरेचसे विषय. पण फक्त मला एवढंच एक सांगावं अशी इच्छा आहे की ह्या अनुषंगाने जसं आपण प्लॅन्टेशनचा ड्राईव्ह बघतो एरवी प्रत्येक ठिकाणी, तो एक सेल्फी स्पॉट न होता म्हणजे फक्त येणं आणि नुसतं तिथं जागेवर थांबून हात लावून फोटो काढून जाणं तेवढं न होता प्लॅन्टेशन केल्यानंतर प्लॅन्टेशनला कसं त्याचं केअर घेतली जाते इथं, कसं पाणी टाकण्यासाठी जो काही कष्ट ह्या सर्व लोक जे व्हॉलंटियर्स आहेत ते करतात. आता कुठेतरी तलाव झाला आहे पण त्याच्या आधी लोक कॅननी पाणी घेऊन यायचे, आम्ही पण बघितलेलं आहे.
चारुदत्त असू द्या किंवा बाकीचे केल्विन पीटर असू द्या किंवा असे बरेचसे लोक आहेत, मी सर्वांची नावं नाही घेऊ शकत आता, पण ह्या सर्वांनी ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि हा जो मॅरेथॉन ड्राईव्ह आहे, हा मॅरेथॉन ड्राईव्ह न होता आता ह्याला आपण जो प्लांटेशनला जुळून जो करण्यात आलेला, म्हणजे हा जो संदेश द्यायचा, बॉबीदादा, जिजाऊ माता प्रतिष्ठान, वृक्षसेवा संस्था किंवा बाकीचे जे काही ऑर्गनायझेशन इथं जुडलेले आहेत, ह्यांनी एक खूप चांगला आपण संदेश घेऊन इथून पुढे मी एवढंच आवाहन करू इच्छितो की पुढे येणाऱ्या काळामध्ये लोकांनी हा ड्राईव्हच्या नंतर सुद्धा इथं येऊन इथं ह्याची काळजी घ्यावी. हे तर व्हॉलंटियर्स बाकीचे सर्व लोक करतातच आहे. हा टीम इथं जुडलेली आहे. बॉबीदादांचा इथं जातीने लक्ष आहे आणि हा जो विजन बॉबीदादा टिंगरे हे जे घेऊन आलेले आहेत आणि त्यांचं जो पुढचं जो विजन आहे की इथं एक पर्यटन स्थळ बऱ्यापैकी होणार आहे आणि मग लोकांना जो ऑक्सिजनची जी गरज आहे आजच्या घडीला, कारण शुद्ध वातावरण आपण म्हणतो की पहिलं कसं खेडेगावात किंवा विलेजमध्ये ते तसं वातावरण असायचं, आता तसं राहिलेलं नाही आहे. त्या अनुषंगाने हे खूप मोठा कार्य आहे आणि ह्याच्यामध्ये जे हे सर्व लोक मित्र बाकीचे लोक सर्व मिळून जो योगदान देतात यांना सर्वांना याच्या शुभेच्छा. आणि बाकीच्या लोकांना पण आव्हान की यामध्ये सर्वांनी येऊन हातभार लावा, कधी येऊन बघावं, पाणी टाकावं थोडंसं. सुट्टीच्या दिवशी बरेचसे रविवार असे असतात की आपण इकडे तिकडे कुठेतरी आउटस्कटला जातो, त्यापेक्षा आपल्या इथंच जो एवढा मोठा आपण जो प्रकल्पचा विषय घेतोय त्याच्यामध्ये थोडं थोडं सुद्धा कोणी येऊन पाणी टाकलं, एखादं झाड लावलं, लावलेलं झाडाला जगवलं तर हे खूप मोठं कार्य होईल. एवढंच मी सांगू इच्छितो. अगदी धन्यवाद. अगदी म्हणजे जे काही वृक्षप्रेमी आहेत त्यांनी हो. अगदी आपला खारीचा जरी वाटा उचलला तरी खूप- याचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नंदन नाही. व्हायला वेळ खरं तर लागणार आजचीच न्यूज आहे की पुण्याची जी हवा आहे ती बऱ्यापैकी दूषित होत आहे नाही. दूषित होतं. आणि त्या वाढतं प्रदूषण कुठेतरी थांबवण्यासाठी हे खूप महत्वाचं असं पाऊल आहे असं मला वाटतं. आणि आपण सगळ्यांनी जी माहिती दिली आणि वेळात वेळ काढून जो आमच्याशी सुसंवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. 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 मलाही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1च्या सर्व जनतेला एक आवाहन करायचं आहे की जे आपण 7 तारखेला ग्रीन मॅरेथॉन आयोजित केलेले आहे, बॉबीदादा आहे, माता जिजाऊ प्रतिष्ठान आहे किंवा बाकीचं वन विभाग, वृक्षसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जे आपण निसर्गाचा, आरोग्याचा आणि प्लस पर्यावरणाचा एका वेगळा संदेश देण्याच्या माध्यमातून जी अशी मॅरेथॉन आयोजित केलेली आहे, तर त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन तो सहभाग हा फक्त त्या दिवसापुरता न ठेवता येणाऱ्या काळामध्ये स्वतःच्या आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी आणि निसर्गासाठी 100% योगदान कसं देता येईल त्यासाठी प्रयत्न करावा, हे मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो. आणि तुम्ही हे सगळं कव्हरेज केलं किंवा तुमच्या माध्यमातून हे कदाचित सगळ्या जनतेपर्यंत पोहोचेल, त्याबद्दल देखील मी तुमचे देखील मनापासून आभार मानतो, धन्यवाद मानतो. धन्यवाद. अगदी कारण कसं आहे हे फक्त आपल्यासाठी नाही अगदी तर बरोबर आहे. आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण करतोय हे फक्त लक्षात ठेवायला हवं. अगदी बरोबर कारण आहे. त्यांनाही पुढे सुखा समाधानाने जगायचंय आणि स्वच्छ सुंदर अशा हवेत श्वास घ्यायचा. धन्यवाद सर. चलो, थँक्यू. वाव, अगदी सुंदर असं तळ बघताय आपण, हिरवगार पाणी अगदी आणि खूप भलं मोठं असं तळ आहे. आणि याच तळ्यातनं झाडांसाठी पाणी पोचवलं जातं. आपण बघू शकता खूप सुंदर अशा तळ्याकाठी मी उभी आहे. तर हे तळ कुठं आहे काही गेस करू शकताय? आपल्याला विश्वास होणार नाही पण हे आहे धानोरीत. धानोरी येथील वन उद्यानात हे तळ आहे आणि खूप भलं मोठं असं तळ आहे. अगदी ते पूर्वी ते छोट्या स्वरूपात होतं, आता ते एवढं भलं मोठं असं झालेलं आहे. त्यात वन विभाग आणि बऱ्याचशा संस्था त्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि अशाच या तळ्याच्या सभोवतालचा परिसर आपण बघू शकता, अगदी छान हिरवागार असं आहे. आणि याचं पाणी म्हणजे ह्याच तळ्याचं पाणी इथं जे वृक्षारोपण केलं जातं त्या झाडांसाठी ते पुरवलं जातं आणि त्याच्यामुळेच ही भजी मोठी अशी झाडं झालेली आहेत. अगदी आपल्या डोक्यापेक्षा खूप उंच उंच अशी झाडं वाढलेली आहेत आणि नवीन येणाऱ्या झाडांसाठी हे पाणी खूप असं फायदेशीर होणार आहे. आणि खरंच हा परिसर खूप असा निसर्गरम्य वाटतोय आणि तो पुढे अजून होऊ घातलेला आहे.
आणि 7 तारखेला आपला जो ग्रीन धानोरी मॅरेथॉन आहे त्याचा एंड पॉईंटच हे वन उद्यान आहे आणि तेव्हा आपण सगळे इथे प्रत्यक्ष भेट देऊ शकणारच आहोत. तोपर्यंत चला बाय बाय. बॉबीदाने सांगितल्याप्रमाणे जे वृक्षारोपण होणार आहे ते याच ठिकाणी होणार आहे आणि आपण बघू शकता की अगदी सगळी त्याच्यासाठी तयारी झालेली आहे. अशा प्रकारचे खड्डे केले गेलेले आहेत. पाठीमागं 1000 रोपं आणली गेलेली आहेत आणि फक्त आता 7 डिसेंबरला वृक्षारोपण तेवढं बाकी आहे. इथे ऑलरेडी जे प्लांटेशन केलेले झाडं आहेत जे मगाशी भाऊनी सांगितल्याप्रमाणे अगदी 80% म्हणजे 80% झाडं इथं जगलेली आहेत आणि त्याचा हा प्रत्यक्ष पुरावाच आहे. काही झाडं इथे काही रोपटे इथे ठेवलेली आहेत आणि भविष्यात खरंच हे अरण्य व्हायला वेळ लागणार नाही असं वाटतंय. ठिकाणी पाण्याच्या टाक्याही आहेत. आणि ज्या रस्त्यावर आपण चाललो हा सुंदर असा वॉकिंग ट्रॅक होऊ शकतो पुढे. खूपच सुंदर. तर यांचं जे काही वेस्ट वॉटर आहे तर ते ॲक्च्युली इथं आतमध्ये घेऊन ही सगळी झाडं जगवली. खूप छान खूप छान. तर इथे विनोद म्हणून बेस्ट काउंटीमध्ये राहतात ते इथे जे काही हा 2 एकर परिसर दिसतो तर इथे जेवढी ते झाडं दिसतात इथे 100% ते विनोद म्हणून इथे वेस्ट वॉटर वापरचा खूप सुंदर असा उपयोग होतोय. आणि अशा जर सगळ्या सोसायटीने असा निर्णय घेतला तर खूपच लवकर हे वन फुलेल नाही का.
धन्यवाद.